नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला तहसीलदार या पदाबद्दल सर्व माहिती जाणून घ्यायची आहे. नेमके तहसीलदार बनायचं आहे तर त्यासाठी कशी परीक्षा द्यावी लागते, त्याची पूर्व मुख्य मुलाखत हे जे परीक्षेचे टप्पे असतात ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तहसीलदार बनायचं आहे, मग किती वयोमर्यादा त्या ठिकाणी असते, कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत तुम्ही तहसीलदार बनू शकतात. त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता नेमकी काय असली पाहिजे, तुमचं क्वालिफिकेशन्स कोणत्या याच्यापर्यंत झालेलं असलं पाहिजे, कोणत्या विद्यापीठामध्ये झालेलं असलं पाहिजे, तो एक महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक पात्रता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ज्याबद्दल तुम्हाला सर्वांना आकर्षण असतं ते म्हणजे वेतन. तहसीलदार या पदाला वेतन नेमके किती भेटते ते आपल्याला बघायचं आहे. आणि पुढे कामाचे स्वरूप, नेमकं कार्य काय आहे, तहसीलदारचे कामं कोणती आहेत, तहसीलदारच्या ड्युटीज कोणत्या आहेत. मित्रांनो, तुम्ही जर MPSCचा थोडाफार अभ्यास केलेला असेल किंवा राज्यसेवा MPSC करणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याच्या संपर्कात तुम्ही आलेले असाल तर सगळ्यांच्या तोंडून तुम्हाला दोनच नावं मुख्यतः ऐकायला भेटतील, 2 ते 3 पदं. त्यामध्ये तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि DYSP ही ती महत्त्वाची पदं. इतरही क्लास 1 पदं आहेत, गॅजेटेड पदं आहेत, मात्र या 2-3 पदांबद्दलच इतकी उत्कंठा का किंवा इतकी क्रेज का हे तुम्हाला आज या ठिकाणी समजणार आहे. म्हणजे जेव्हा मुख्य परीक्षा होते आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या उमेदवारांना पसंतीक्रम विचारला जातो. मित्रांनो, आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला तर टॉपचा पसंतीक्रम हा तहसीलदार या पदासाठीचा आहे. आणि खरं जर बघितलं तर या तहसीलदार पदापेक्षाही जास्त वेतन श्रेणी तुम्हाला डेप्युटी कलेक्टर असेल, इकडे असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स असेल, यांची दिसते. मात्र तरीसुद्धा तहसीलदार या पदाकडे इतका ओढा का हे आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. इतकं महत्त्वाचं पद का, पूर्ण तालुका म्हणजे तालुक्याचा कलेक्टर म्हणून तहसीलदार यांच्याकडे बघितलं जातं. आपल्याला नेमकं तहसीलदार काय कामं करतात ते सुद्धा समजून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात अविस्मरणीय मित्रांनो म्हणजे काही जण त्या ट्रेनिंगसाठी तहसीलदार होता, ट्रेनिंग ओके, जे प्रशिक्षण आहे तहसीलदारांचं प्रशिक्षण ज्या पद्धतीने होतं, ज्या ठिकाणी होतं, तेथील जे वेगळे अनुभव येतात जे की याच्या आधीच्या तहसीलदारांनी प्रकट केलेले आहेत, ते जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला नक्कीच तहसीलदार बनण्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक वेगळी प्रेरणा तयार होते. आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे की ट्रेनिंग नेमकं कसं होतं आहे. आणि पुढे एकदा तहसीलदार झालेले आहे तुम्ही, त्याच्यानंतर मग मुद्दा असतो तो म्हणजे प्रमोशनचा. प्रमोशन, तहसीलदार या पदावरून पुढच्या पदावर बढती नेमकी कोणत्या पदावर होते, ती किती कालावधीनंतर होत असते, हा एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे. ओके, तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण या लेक्चरला सुरुवात करूया, या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला तहसीलदार या पदाबद्दल सर्व माहिती या ठिकाणी भेटणार आहे. शेवटपर्यंत हे या ठिकाणी हा व्हिडिओ बघा. पहिला मुद्दा तो म्हणजे आता लेटेस्टमध्ये तुम्ही जर असाल तर वय. मित्रांनो, वयोमर्यादेमध्ये वाढ केलेली आहे शासनाने, हा एक मुद्दा थोडासा लक्षात राहू द्या. किमान वयोमर्यादा म्हणाल सगळ्यांसाठीच तर ती 19 वर्षे इतकी आहे. कमीत कमी तुमचं 19 वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे. मॅक्झिमम वयोमर्यादा किती आहे बघा. आता ही थोडीशी कॅटेगरी वाईज आहे, थोडी व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही याच्यासाठी जी परीक्षा देणार आहात ती राज्यसेवा परीक्षा असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा होती क्लास 1 साठी ती परीक्षा असणार आहे. स्टेट सर्व्हिस एक्झाम जिला आपण म्हणतो, जी MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन घेत असते. ओके, मग याच्यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर मॅक्झिमम वयोमर्यादा सांगतो आहे आता, जी ओपन कॅटेगरीमधील कॅन्डिडेट आहे जनरलमधील त्यांच्यासाठी मित्रांनो 38 वर्षे एवढी वयोमर्यादा केलेली आहे, जी आधी 33 वर्षे होती. इतर OBC असेल किंवा इतर कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 43 वर्षे एवढी वयोमर्यादा आहे. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता तुम्ही समजा ओपनमध्ये सुद्धा असाल, परंतु जर तुम्ही खेळाडू असाल, त्या ठिकाणी खेळाडू जे आहेत, जे की मान्यताप्राप्त खेळाडू आहे, जे त्या कॅटेगरीमध्ये बसता आहेत, बाबा हा खेळाडू यासाठी चालतो, त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो 43 वयोवर्ष ही मर्यादा आहे. आता पुढे जर बघाल तर आणखी एक या ठिकाणी कॅटेगरी येते, ती म्हणजे माजी सैनिक,
काही आणीबाणी परिस्थितीतील काही आहेत, काही अल्पसेवा अधिकारी आहेत, यांच्यासाठी वयोमर्यादा किती? तर यांच्यासाठी ओपन कॅटेगरीला 43, तर जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 48 वर्षीय एवढी या ठिकाणी मुदत आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. आता ही झाली वयोमर्यादा. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती काय असली पाहिजे. नेमकं तुमचं शिक्षण किती झालेलं असलं पाहिजे तुम्हाला जर तहसीलदार बनायचं असेल तर. बघा, या ठिकाणी शिक्षणामध्ये 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे मान्यताप्राप्त जे विद्यापीठ आहे त्याची पदवी तुम्ही मिळवलेली असली पाहिजे. म्हणजे मित्रांनो, जे रेग्युलर आपण बघतो आहोत विविध विद्यापीठं आहे, जसं बामू आहे, त्याच्यानंतर मुंबईचे जे काही मान्यताप्राप्त म्हणतो आपण, रेग्युलर आपण प्रत्येक जर ज्याच्यातून पदवी घेतो ते, त्यासोबत त्याला समकक्ष काही विद्यापीठं आहेत, जसं की मुक्त विद्यापीठ. बऱ्याच जणांना वाटते मुक्त विद्यापीठाची चालेल की नाही चालेल पदवी, परंतु मित्रांनो ती मान्यताप्राप्त आहे. त्याच्यामुळे मुक्त विद्यापीठाची सुद्धा पदवी या ठिकाणी चालत असते, कारण त्याबद्दल बऱ्याच जणांचं गैरसमज असतो. मुक्त विद्यापीठातून आपण बहिस्थ विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतलेलं असतं, मात्र ती सुद्धा समकक्ष अशी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी मानली जाते. आणि मुक्त विद्यापीठामध्ये पदवी घेऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तहसीलदारची परीक्षा देऊ शकतात. ओके, म्हणजे तुमचं 12वी नंतर 3 वर्ष तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असले पाहिजे. ओके, पदवी त्या ठिकाणी मिळवलेली असली पाहिजे. आता काही पात्रता असतात मित्रांनो, म्हणजे काही उमेदवार असे असतात जे DYSP पात्र ठरू शकत नाही, मात्र तहसीलदार पदासाठी पात्र ठरू शकतात. जसं की अंधत्व असणारे मित्र आहेत, श्रवण दोष असणारे मित्र आहेत, काहींचं चलनवलन विषयक दिव्यांग आहे. हे जे काही सर्व अपात्रता आहेत ज्या की DYSP पदासाठी यांना अपात्र धरल्या जातं, मात्र तहसीलदार पदासाठी हे पात्र असतात. म्हणजे एखादी अंध व्यक्ती असेल, श्रवण दोषावाली व्यक्ती असेल, चलनवलन विषयक दिव्यांगवाल्या व्यक्ती असतील, तर या तहसीलदार पदासाठी पात्र ठरत असतात. मान्य आहे, आता तुम्ही पात्र ठरलेले आहात. आता नेमकी परीक्षा कशी आहे, परीक्षा पद्धती नेमकी काय आहे, तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात म्हणजे तुम्ही तहसीलदार होऊ शकतात. मित्रांनो, या ठिकाणी 3 पद्धतीच्या टप्प्यातून तुम्हाला जावं लागतं. पहिली म्हणजे पूर्व परीक्षा असते, जी 400 गुणांसाठी असते. आता याच्यात जर बघाल तुम्ही तर एक C-SHARTचा पेपर असतो, एक GSचा पेपर असतो. ओके, 400 गुणांसाठी पूर्व परीक्षा. नंतर मुख्य परीक्षा असते मित्रांनो, ती 800 गुणांसाठी. या 800 गुणांमध्ये बघा 150 मार्काचे GS 1, 2, 3, 4 असे 4 GSचे पेपर असतात 600 मार्क्ससाठी. आणि 100 मार्क्सला, 100 मार्क्सला मराठी व्याकरण आणि निबंधलेखन वगैरे म्हणून मराठी भाषा, आणि 100 मार्क्सला इंग्रजी भाषा. अशा पद्धतीने 800 मार्क्स हे मुख्य परीक्षेसाठीचे असतात. आणि त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे मुलाखतीचा. या मुलाखतीमध्ये तुमचं ज्ञान तपासलं जात नाही, तर तुमचा व्यक्तिमत्व विकास तपासला जातो. तुम्ही या पदावर गेल्यानंतर प्रामाणिकपणे, सचोटीने, सातत्याने, निडरपणे काम करण्यास सक्षम आहात का, हे मुलाखतीमधून तपासलं जातं, जी मुलाखत 100 गुणांसाठी असते. ओके, तर या ठिकाणी पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा पद्धतीच्या 3 परीक्षा होतात. मात्र जो अंतिम निकाल तुमचा लागतो, तुमची जी अंतिम निवड यादी तयार होते, तिच्यामध्ये कोणकोणते मार्क्स धरले जातात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे मित्रांनो, तिचे मार्क्स पकडले जात नाही, तर जे मुख्य परीक्षेचे 800 मार्क्स आणि मुलाखतीचे 100 मार्क्स, म्हणजे 800 + 100 900 मार्क्स जे आहेत त्याच्यानुसार तुमची अंतिम गुणवत्ता यादी लागत असते. आता या ठिकाणी तुम्हाला पसंती क्रम नोंदवायचा असतो. तुमचं एकदा अंतिम यादीमध्ये नाव त्या ठिकाणी येण्यासाठी त्यापूर्वी तुम्ही जेव्हा मुलाखत दिलेली असते त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पसंती क्रम नोंदवावा लागतो. म्हणजे तुम्हाला 1 नंबरचा तुमचा पसंती क्रम काय आहे, तहसीलदार आहे, DYSP आहे, डेप्युटी कलेक्टर आहे की SC/ST आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सर्वाधिक पसंती क्रम हा तहसीलदार पदासाठी असतो. आणि यावरूनच लक्षात येतं की तहसीलदार हे किती महत्त्वाचं पद आहे. या पदाकडे अत्यंत महत्त्वाच्या पावर्स आहेत. ओके, तालुक्याच्या ठिकाणी सर्व काही तहसीलदारांच्या भोवती त्या ठिकाणी फिरत असतं. त्याचं जर व्यक्तिमत्व प्रभावी असेल तहसीलदारांचं तर खूप पॉवरफुल असं हे पद आहे. त्यामुळे तहसीलदाराला प्रथम प्राधान्य बऱ्याच वेळेस दिल्याच जातं. एक आव्हानास्पद पद, परंतु खूप मोठे अधिकार असलेलं पद म्हणून तहसीलदाराकडे बघितलं जातं. त्यामुळे पसंती क्रम त्या ठिकाणी असतो. नंतर तुमची अंतिम निवड होते,
निवड झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवल्या जातं. ट्रेनिंग जर म्हणाल तर ही ट्रेनिंग होते यशदा या संस्थेमध्ये. यशदा जी संस्था पुणे या ठिकाणी आहे. यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी असं जिला म्हटलं जातं. यशदा ही संस्था अत्यंत नावाजलेली, गुणवत्तापूर्ण असं ट्रेनिंग या ठिकाणी भेटत असतं आणि एक वेगळे अनुभव त्या ठिकाणी जे ट्रेनिंग होतं त्याला CPTP ट्रेनिंग असं म्हटलं जातं. कंबाईन प्रोबेशनरी ट्रेनिंग प्रोग्राम असं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. अत्यंत महत्त्वाचा डिटेलमध्ये कोर्स त्या ठिकाणी 2 वर्ष हे ट्रेनिंग चालतं. त्याच्यामध्ये फाउंडेशन कोर्ससुद्धा असतो. त्याच्यानंतर इतरही त्याच्यामध्ये बाबी असतात, आउटडोअर इनडोअर ट्रेनिंग संदर्भातल्या बऱ्याचशा बाबी त्या ठिकाणी ट्रेनिंगच्या संदर्भात असतात. ओके. आणि एक अविस्मरणीय असं ते ट्रेनिंग असतं ज्याच्यामध्ये तो अधिकारी घडत असतो. कशा पद्धतीचं काम करायचं, कशा पद्धतीची आव्हानं येऊ शकतात, त्यांचा सामना कशा पद्धतीने करायचा, या सगळ्या बाबी ट्रेनिंगमध्ये ठरत असतात किंवा शिकवल्या जात असतात. पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आता तहसीलदारांचं नेमकं काम काय असतं, तहसीलदारांच्या ड्युटीज काय असतात, ते तहसीलदारांची कर्तव्य काय असतात मित्रांनो. कारण की तुम्हाला तहसीलदार बनायचं आहे. नेमकं तहसीलदार काय करतात हे लक्षात घ्या. बघा, तहसीलदाराचं संपूर्ण कार्य हे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 याच्यानुसार चालतं. ओके. तहसीलदारांना दुसरा शब्द, जुना शब्द ज्याला आपण म्हणूया तो म्हणजे मामलेदार हा सुद्धा आहे. मामलेदार हा शब्द मित्रांनो अरबी भाषेतून आलेला शब्द आहे आणि तहसीलदार हा त्या तालुक्याचा केंद्रबिंदू असतो. म्हणजे जिल्हा पातळीवर कलेक्टर जे काही कामं करत असतात, कलेक्टरांचं जी काही पॉवर जिल्हा पातळीवर असते ती तहसीलदारांची तालुका पातळीवर पॉवर असते, हे लक्षात घ्या. ओके. आता तहसीलदार जे काम करत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे महसूल आहे, जमीन महसूल ज्याला म्हणतो आहे आपण, त्या जमीन महसूलाची वसुली करण्याचं काम तहसीलदार करत आहेत. ओके. त्याच्यानंतर प्रशासकीय जे काही सर्व कामं आहे, एक उत्तम प्रशासक म्हणून तालुक्याचा गाडा सांभाळण्याचं काम तहसीलदार करत असतात. पुढे मग पिकांची आणीबाणी ठरवणे असेल, दुष्काळ स्थिती असेल त्या ठिकाणी मग टँकरसारख्या समस्या, टँकरची सुविधा असेल, इतर विहिरींचं अधिग्रहण असेल, काही आपत्कालीन स्थिती, काही गारपिटीसारख्या बाबी झालेल्या आहे, महापुरासारख्या बाबी झालेल्या आहे, त्या ठिकाणी त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येतील जनतेला. हे सगळे कामं तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली चालत असतात. मग तहसीलदारांच्या हाताखाली काम कोण करतात, तर सगळ्यात आधी नायब तहसीलदार असतात, त्यांच्यानंतर मंडळ अधिकारी असतात, मंडळ अधिकाऱ्यांच्या नंतर तलाठी असतात, तलाठी यांच्यानंतर सुद्धा खाली कोतवालसारखं पद असतं. असे हे एकमेकांशी निगडीत अशी साखळी असते. हे सगळं तहसीलदारांच्या कंट्रोलमध्ये होत असतं. तहसीलदार हे तालुका न्यायदंडाधिकारी असतात. त्यांना अर्धन्यायिक अशा जबाबदाऱ्या त्या ठिकाणी असतात. गौण खनिजाचं उत्खनन असेल तालुक्यातील त्याची परवानगी तहसीलदारांकडूनच घेतली जाते. पुढे विविध योजना असतील, ज्या काही मानवी हक्क संदर्भात आपण बघतो, महिला असेल, वृद्ध असतील, इतर बेरोजगार असतील, या सर्व योजना ज्या आहेत त्यांच्यावरचं नियंत्रण हे तहसीलदारांना त्या ठिकाणी करावं लागत असतं. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघितलं नायब तहसीलदार असतील, मंडल अधिकारी असतील, हे काम करत असतात. पुढे जे काही नैसर्गिक संकट येतं आहे, तालुक्यामध्ये ज्या काही विपरीत बाबी घडत आहेत त्या सगळ्यांचं रिपोर्टिंग हे तहसीलदार कलेक्टर यांना करत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो तहसीलदारांचं कार्य आपण बघतो आहोत. पुढे तहसीलदारांचं वेतन महत्त्वाचं आहे. आता 2019चं नोटिफिकेशन जर बघितलं तुम्ही तर पे बँड म्हणाल तर 15,600 ते 39,100 हा पे बँड आणि त्या ठिकाणी ग्रेड पे जर बघाल तर ते 5400, म्हणजे एक जवळपास मित्रांनो एक 65,000 ते 70,000 रुपये हे मिनिमम वेतन त्या ठिकाणी तहसीलदारांना सुरुवातीला पडत असतं. नंतर त्यामध्ये वाढ होत जाते. आणि पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे बढती. बढती म्हणाल तर किंवा प्रमोशन म्हणाल तर हे 3 निकषांवर आधारित असतं तहसीलदारांचं. पहिलं म्हणजे ज्येष्ठता, किती आधी त्यांची जॉईनिंग झालेली आहे, ज्येष्ठता क्रम. दुसरा त्या ठिकाणी वॅकन्सीज किती आहेत, जागा रिक्त होत आहेत का, आधीच्या रिटायरमेंट कशा आहेत. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कॅटेगरी, तो तहसीलदार कोणत्या कॅटेगरीमधील आहे त्या कॅटेगरीनुसार जागा रिक्त होत असतात. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी 12 ते 15 वर्ष आपण ज्याला म्हणत असतो त्याच्यामध्ये तहसीलदारांचं त्या ठिकाणी प्रमोशन्स होत असतात. सुरुवातीचं प्रमोशन खरं म्हणजे 7 ते 8 वर्षातच त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टरपदी त्यांचं होत असतं. ओके. अशा पद्धतीने तहसीलदारांबद्दलच्या या सगळ्या गोष्टी, बदल्या म्हणाल तर राज्य सरकार तहसीलदारांच्या बदल्या करू शकतात. ऑल महाराष्ट्र त्यांना कुठेही त्या ठिकाणी काम करावं लागत असतं.
ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तहसीलदार पदाबद्दलचे सगळ्या बाबी, वय असेल, शैक्षणिक पात्रता, त्यांच्या परीक्षेचं स्वरूप, वेतन, ट्रेनिंग, प्रमोशन, या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबा. आणि असंच विविध पदाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुचवा कोणत्या पदाबद्दल तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी आहे. त्यावर सुद्धा नवीन लेक्चर्स बनवण्यात येईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.